वाहू लागल्या. सर्व गावकरी मंडळींनी खाली बसा. बसा बरं, खाली बसा सर्वजण. माणसांना दिसत नाही, सर्वांनी खाली बसून घ्या. जागेवर तिथे बसले तरी झाले. बसा तिथे. समोर आले तरी बसून घ्या. समोर खाली बसा. राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. हॅलो हॅलो. हां आलो आता अर्ध्या रस्त्यामध्ये येतो. नाही दुसरा वेळ कोणी आलो. तब्येतनी बरोबर पडली तुम्हाला. दुसरा वेळ कोणी आलो. सद्गुरुनाथाय नमः. पाठ्यभूषणारथे या ठिकाणी स्वामींचं पूजन झालेलं आहे. श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य स्वामीजी आपल्याला आशीर्वचन देणार आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने स्वामीजींना नमस्कार करून आशीर्वचन देण्यासाठी. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. सदाशिवसमारम्भाम् श्री शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं. सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. ओम शांति शांति शांति. मंचावर उपस्थित सर्व संत महात्मे मंडळी एवं सर्व भक्तवृंद, आज आपल्या या शिवणी या गावामध्ये
केशवराव महाराज संस्थान शिशोरी या ठिकाणी मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा हा महान असा दिव्य सोहळा साजरा होत आहे. आपल्या सनातन धर्मामध्ये वैदिक काळापासून मूर्ती स्थापना, कारण वेदामध्ये वर्णन झालेलं आहे विराट स्वरूपच्या भगवंताचं हरि ओम सहस्र शेखा पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद सधूमेहून सर्वतत्वात्य पिकदशा गुरम अशा प्रकारे मंत्रामध्ये त्या विराट स्वरूपाचं वर्णन वेदामध्ये केलेलं आहे. आणि आपल्या त्या अनुषंगाने आपल्या सनातन धर्मामध्ये भगवत प्राप्ती करता आणि त्या परमात्म्याचे 3 रूप सांगितले, एक निर्गुण निराकार, एक सगुण निराकार आणि एक सगुण साकार. त्या निर्गुण निराकार परमात्मा काही आपल्याला पाहता येत नाही, घडता येत नाही, उपासना करता येत नाही. आणि सगुण निराकार जो आहे तो सर्व जगाचं संचालन करतो, जगाचं सर्व पालन करतो, सर्व काही जगाला चालवणारा सगुण निराकार आहे. आणि सगुण साकार जे आहे तो मात्र परित्राणाय साधना विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापन अर्थाय संभवामी युगे. धर्माची स्थापना आणि दुष्टाचा विनाश करण्याकरता सगुण साकार परमात्मा अवतारी होत असतो. अशा प्रकारे आणि आपल्या इथे मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम जास्त वेळ मी घेणार नाही, 12 वाजता आहे. शाळा या ठिकाणी पण आपले प्रेमानंद महाराज, त्यांचं नाव प्रेमानंद आहे आणि त्या ठिकाणी प्रेमाचा फार मोठा साठ आहे. ते प्रेम माणसाला मुलगा आणतो, कारण ते आहे त्यांनी म्हणलं भस्कर महात्मे पुस्तकं आहेत काही त्यांनी सर्व महात्मे तुम्ही महात्मे सतत त्यामध्ये काय हरकत नाही त्याकरता. तर आपल्या इथे तर म्हणजे भगवान श्रीराम मूर्ती आहे, स्थापना त्यांची होणार आहे. त्याचप्रमाणे बाकी ज्ञानेश्वर माऊली यांची मूर्ती स्थापना, संत नरहरी महाराज यांची मूर्ती स्थापना, दाते मातोश्री पार्वतीबाई नारायण उदावंत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ. आणि त्याचप्रमाणे सौ वेणूबाई सूर्यप्रकाश उदावंत जालना, रॅकबाई मुरलीधर बुट्टे दुसरी यांच्यातर्फे संत मुक्ताबाईची मूर्ती. आणि तसंच सौ रुक्मिणीबाई सुरेश कलथे सरंबाई यांच्यातर्फे मातोश्री नारायण उदावंत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पार्वती देवी मूर्ती स्थापना या ठिकाणी आज व्हायला लागली. आणि मूर्ती स्थापना म्हणजे निर्दयामध्ये आलेल्या जीवाला सगुण साकार, पहिला देहाच्या माध्यमानं भक्तीचा संबंध सगुण साकाराशी, सगुण साकाराचा संबंध सगुण निराकाराशी आणि सगुण निराकाराचा संबंध निर्गुण निराकाराशी. हे निर्गुण निराकार ब्रह्म सच्चिदानंद स्वरूप आहे महात्मा ब्रह्म. अशा प्रकारे त्या ब्रह्मतत्वाची प्राप्ती ही सगुण साकाराच्या माध्यमानं अंतःकरण शुद्धी झाल्यावरच गुरुच्या मुखामधून महावाक्याचा उपदेश आणि या मानवी जीवनामध्ये आलेला जीवात्मा त्याचं कल्याण होऊ शकतं, त्याचा उद्धार होऊ शकतो. त्याला पुन्हा जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी भाक. अशा प्रकारे असं हे साधना ही सगुण साकार मूर्तीच्या माध्यमानं त्या ब्रह्मतत्वाला प्राप्त करून घेता येतं. आणि त्या मूर्त्याच्या स्थापना आपल्या या सुंदर अशा या गावामध्ये होत आहेत. साधू संतात या ठिकाणी आदरणीय परमपूज्य महंत भागवतगिरीजी महाराज, तसंच आदरणीय परमपूज्य महंत बालगिरी महाराज, त्याचप्रमाणे आदरणीय आमचे काय नाव सुद्धा तुमचं आपले स्वामीजी साधन चैतन्य महाराज, मला वाटतं त्याचं नाव तर साधन चैतन्य महाराज. आणि त्याचप्रमाणे आपले हरिभक्तपरायण त्रिवेणीताई या ठिकाणी आल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये. आणि विशेष म्हणजे प्रेमानंदजी महाराज यांच्या विशेष प्रयत्नानं विशेष आग्रहास्तव सर्व महात्मे या ठिकाणी आले आणि त्यांच्या माध्यमानं ही मूर्ती स्थापनेचा हा सुंदर भव्य दिव्य सोहळा स्थापन होणार आहे. आणि तेच त्या सर्व सोहळ्याचे आपण सर्व साक्षी होणार आहोत. आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य राहील तोपर्यंत हे मंदिर, ह्या मूर्त्या सर्व राहणार. तुम्ही आम्ही मूर्ती
देणारे बी स्थापन करणारे बी यज्ञाला बसणारे बी सर्व जाणार आहेत, पण मूर्त्या राहणार आहेत. लक्षात अशा प्रकारे धन्यवाद. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. मला लवकर सुट्टी द्यायची. पूजा योग्य नाही किंवा शास्त्रानं मान्य नाही. त्याकरता किती चांगली जरी असली पण फुटली त्याला, माणूस किती चांगला असला त्याला प्राण गेला की तो गोरा असो कोणता असो त्याला फुकूनच द्यावं लागतं. त्याचा वादच नाही. तसं आपल्या सनातन धर्मामध्ये मूर्ती फुटली की तिथे तेवढं पूजेचं काही महत्व राहत नाही. त्यामुळे काही हरकत नाही. आणि मी सांगितल्याप्रमाणे केलं आणि काय लागत मन लागत तुम्ही टाकून काही मनात काही शंका घ्यायचीच नाही. या ठिकाणी बालगिरी महाराज आपल्याला आशीर्वचन देणार आहे. सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शंकरं शंकराचार्य केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वंदे भगवन्तो पुनः पुनः. आज या केशवशिवनी पावननगरीमध्ये केशवराज संस्थान या ठिकाणी भव्य दिव्य असं सर्व तुम्ही गावकऱ्यांनी तसेच परिसरातील भाविक भक्तांनी यांच्या सहकार्यातून असं भव्य दिव्य मंदिराचं निर्माण कार्य इथं केलेलं आहे. आणि आज हा असा भव्य सोहळा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण इथं भव्य दिव्य सोहळा आयोजित केलेला आहे. या सोहळ्यासाठी महामंडलेश्वर स्वामी कृष्ण चैतन्यपुरीजी महाराज तसेच आमचे गुरुवर्य परमश्रद्धेय भगवतगिरीजी महाराज तसेच व्यासपीठावर सर्व साधू संत मंडळी आपल्या समोर उपस्थित आहोत. नक्कीच देवळाच्या कामा कळसू परमगंगा सिंध प्रवेशू 16वा कसू सुवर्ण जैसा या उक्तीप्रमाणे एकदा मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि मंदिरावरती कलशारोहण झालं म्हणजे त्या मंदिराला पूर्णत्व प्राप्त होत असते. जशी गंगा सागराला जाऊन मिळाली की त्या गंगेला पूर्णत्व प्राप्त होतं, तसंच एकदा मंदिरावर कलशारोहण झालं की त्या मंदिराला पूर्णत्व प्राप्त होत असतं. आणि आज ते पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी आपण सर्व नगरवासी तसेच आपल्यामध्ये असणारे संत महात्मे इथं उपस्थित झाले आहेत. आणि आज ते दिवस, आज तो शुभ दिन आलेला आहे की आपल्या या मंदिराला पूर्णत्व प्राप्त होणार आहे. आणि एकदा मंदिराला पूर्णत्व प्राप्त झालं की त्याचं पावित्र्य जपणं, त्या देवतेची अभिषेक पूजा होणं अत्यंत गरजेचं असतं. आपण सर्वांच्या सहयोगातून सर्वांच्या योगदानातून मंदिर निर्माण करणं हे काही दिवसासाठी कठीण जरी असलं तर ते सहज शक्य होत असतं. परंतु एकदा मंदिरामध्ये देवता स्थापित झाली आणि कलशारोहण झालं म्हणजे त्या मंदिराचं पावित्र्य जपणं हे सर्वांचं आपल्या सनातन हिंदू धर्माचं आपलं कर्तव्य असतं. कारण की आपण पावित्र्य जपलं पाहिजे. आपलं ते अधिष्ठान आहे, आपलं ते ईश्वरी शक्ती तिथून आपल्याला मिळती. आपल्याला तिथं दर्शन घेतल्यानंतर समाधान प्राप्त होतं. म्हणून प्रत्येक आपले जे तरुण युवक असतील यांनी मंदिरापाशी पादत्र्याने दूर सोडावे. मंदिरापाशी कुठली घाण होणार नाही याची काळजी घ्यावी. आपल्या मंदिराच्या अवतीभोवती स्वच्छता कशी राहील, मंदिर परिसर स्वच्छ आणि सुंदर कसा दिसेल, या सर्वांनी, या नगरवासियांनी त्याची काळजी घेतली पाहिजे. कारण की जिथे स्वच्छता असते तिथंच लक्ष्मीचा वास असतो आणि प्रसन्नता असते. म्हणून आपण नक्कीच प्राणप्रतिष्ठेपुरतं किंवा कार्यक्रमापुरतं न थांबता आपण सदोदित दैनंदिनी या मंदिराकडे लक्ष द्यावं आणि याचं कसं पावित्र्य राहील, पूजापाठ नित्य कशी होईल या सर्वांनी आपण लक्ष द्यावं.
नक्कीच आपले सर्वच भक्तगण आहेत, परंतु नांगरता शंभू महादेव ओंकारेश्वर मध्ये आपले वसंतराव उदावंत सेठ यांचं नियमित येणं असतं आणि त्यांनी मला फोन केला आणि प्रेमास्तव तारीख मागितली. गुरुवर्य बाबाजी, मोठे बाबाजी आणि मी आम्हाला वेळ द्यावा अशी त्यांनी विनंती करून आज गुरुवर्य बाबाजी आणि मी या उदवंत साहेबाच्या प्रेमास्तव आणि सर्व आपल्या केशव शिवणी नगरवासियांच्या प्रेमास्तव इथं उपस्थित झालो आहोत. नक्कीच आपण सुद्धा श्री क्षेत्र नांगरता शंभू महादेव ओंकारेश्वर या तिन्ही आश्रमाला नक्कीच भेट द्यावी असं तुम्हा सर्वांना निमंत्रित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम. केशवराज बाबा की जय, रामचंद्र प्रभू की जय. जय श्रीराम. हरिप्राप्ती सोपाय धरावे संताचे ते पाय. सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. सृष्टीच्या कणाकणामध्ये व्याप्त सच्चिदानंद घननंदन ईश्वरानंदन भगवान श्रीकृष्ण भूतभावन भगवान सदाशिव यांच्या परम कृपाशीर्वादाने तसेच उपस्थित संत महात्म्यांना सर्वप्रथम वंदन करतो आणि आजच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने दोन शब्द मला बोलायचे सांगितले आहेत तेवढी मी बोलणार आहे. आज भगवान श्री केशवराव महाराज यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा, मंदिर जीर्णोद्धार व कलशारोहण, त्याचप्रमाणे श्रीरामनवमी महोत्सव, अखंड हरिनाम सप्ताह असा पंचविध असणाऱ्या महोत्सवाने युक्त हा भव्य दिव्य आपल्या केशव शिवणी येथे होणारा हा भव्य दिव्य महोत्सव आणि या महोत्सवाला आम्हा सर्व संत महात्म्यांना सुद्धा आदरपूर्वक इथे आमंत्रित केलेलं आहे. त्याचप्रमाणे उपस्थित संतांपैकी परमपूजनीय अनंत विभूषित परमहंस परिव्राजकाचार्य आचार्य महामंडलेश्वर श्री श्री एकादाराम स्वामी कृष्ण चैतन्यपुरी महाराज, श्री श्री एकादाराम महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरीजी महाराज, तद्वतच आदरणीय स्वामी साधन चैतन्यजी महाराज, परम श्रद्धेय महंत श्री भागवत गिरीजी महाराज हे स्वयं उपस्थित आहेत महाराज श्री. नंतर हरिभक्तपरायण महंत श्री बालगिरीजी महाराज यांची सुद्धा उपस्थिती आहे. आणि अशा उपस्थित संतांपैकी आमच्या त्रिवेणी ताईजी सुद्धा इथे उपस्थित आहेत. आता मी नेमकाच आल्यामुळे कोण उपस्थित आहे, कोण आलं कोण गेलं मला काहीच माहिती नाही. आणि म्हणून आपले जे मला ज्यांनी अशा प्रकारच्या या पवित्र कार्यक्रमाला आमंत्रित केलं असे श्री वसंतरावजी उदावंत भाऊंनी मला 1 महिन्यापूर्वी या कार्यक्रमाची सूचना केली होती आणि आपण सुद्धा या कार्यक्रमासाठी यावं अशी मला ही प्रार्थना केली. आमचे हरिभक्तपरायण नेहमी माझ्यावरती स्नेह करणारे आमचे महाराज केशव महाराज इथे बसलेलेच आहेत. ज्यावेळी मी इथं आलो होतो कार्यक्रमासाठी आणि हे मंदिर सर्व पडलेलं होतं, फार कठीण परिस्थितीला प्राप्त झालं होतं तुमच्या बोलण्यामुळे झालं. आणि आम्ही सांगितलेलं सूचना केली, म्हटलं एवढं प्राचीन काळातलं हे मंदिर आणि त्याची अशी दुर्दशा झालेली आहे, याची दुर्दशा निघून जावी आणि या ठिकाणी अशा प्रकारचं एक भव्य दिव्य मंदिर व्हावं. मलाही अपेक्षा नव्हती, त्याच्यापेक्षा सुंदर मंदिर तुम्ही उभं केलेलं आहे. आणि प्राचीन मंदिराची साक्ष असणारं हे नवे मंदिर प्रतीत होत आहे. खूप छान अशा प्रकारचं आपण याला वास्तूला उभं केलेलं आहे
आणि याच वास्तूचा किंवा या मंदिराचा जीर्णोद्धारही त्याच प्रकारे झाला. मूर्ती सुद्धा मला वाटतं नवीनच आणली, मूर्ती सर्व नवीन आणलेल्या आहेत आणि त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आजच्या या सुमुहूर्तावरती आहे. मुहूर्तही सुद्धा अतिशय उत्तम आहे आणि या उत्तम मुहूर्तावरती आपले संपूर्ण केशव शिवलीचे ग्रामस्थ, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, आलेले सर्व आदरणीय संतगण, संत महात्मा या सर्वांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा इथे संपन्न होत आहे. आणि या सोहळ्याला उपस्थित राहण्याला मलाही सुद्धा परमेश्वराच्या कृपेने थोडासा वेळ मिळाला, त्याच्यामध्ये मी सुद्धा माझं सौभाग्य समजतो. आपण लोकांनी माझ्या शब्दाला सन्मान देऊन या मंदिराची उभारणी केली आणि या भव्य दिव्य सोहळा इथे आपण साजरा करत आहात. खरोखर फार मोठी आनंदाची गोष्ट आहे. अशाच प्रकारे जे तुम्ही इथं उभं केलेलं आहे हे तर स्तुत्य श्लाघनीय आहे. आणि आता आज प्राणप्रतिष्ठा होणार. प्राचीन काळात म्हणजे केव्हापासून आहे याची तारीख तुम्हाला मला माहिती, एवढं प्राचीन आहे. ज्या देवाच्या नावावर आपल्या गावाचं सुद्धा नाव आहे आणि इथं आल्यानंतर अतिशय प्राचीनतेची साक्ष मिळते, अतिशय प्राचीनतेची साक्ष मिळते. मला सांगावंसं वाटतं, स्वतः आमचे महंत श्री आदरणीय पूजनीय भागवतगिरीजी महाराज जेथे वास्तव्याला आहेत ते नांगरतास, बरं का, नांगरतासामध्ये मी सुरुवातीला महाराजींना सांगू इच्छितो, 1972 साली महाराजी मी तिथे होतो. 1972 साली सुरुवातीला आणि 72च्या अगोदरही माझा तिथे संबंध होता, येत होतो मी. त्यावेळी ब्रह्मलीन पूजनीय महान तपस्वी संत रामगिरी बाबा होते आणि मी एकदा आळंदीहून सहज तिथे समुदेवाला आलो आणि बाबांचं माझं पहिलं, त्यांचं दर्शन माझं पहिलं दर्शन होतं. एक छोटासा अनुभव सांगतो. मी तिथं आलो होतो, दुपारी आलो 10-11च्या आसपास आणि तिथे भगवंताची आरती पूजा होऊन आता नैवेद्य होता, त्याच्यानंतर भोजन होतं. बाबांची झोपडी होती, झोपडीच्या समोर एक धुरी होती आणि त्या धुरीमध्ये स्वयंपाक करायचा, धुरीवर सगळं अमृत सुद्धा त्याच्यापुढे इतकं फिका असेल, काही नाही, साध्या भाकरी आणि फोडणीचं वरण. पण तुमच्या घरचं मिष्टानही तेवढं स्वादिष्ट लागायचं नाही. आणि बाबांच्या समोर, कोटीच्या समोरच ते होतं. बाबांची नजर असायची त्याच्यावरती. एवढे महापुरुष. आणि मी असे छोटे छोटे महादेवाचे मंदिर होते, एका मंदिरात एक संत होते, म्हातारे वृद्ध संत होते. मग त्यांनी मला विठ्ठल आला, म्हटलं मी आळंदीनं आलो बा, आणि तुला पत्रवाळी लावता येते का? म्हणून मला पत्रवाळी नाही लावता येत. आणि मी पत्रवाळी लावली नव्हती का? द्रोण म्हणजे पत्रवाळी जर लावता येत नाही तर द्रोणाचा काय प्रश्न? द्रोणही लावता येते. आणि इथं पत्रवाळीवर द्रोणावर जेवण करावं लागतं. कमांडोला येतो तुझ्याजवळ, माझ्याजवळ ते स्टीलचा डबा होता कडीचा. कमांडोल कशाला म्हणतात ते कमांडोल वेगळं असतं, लक्षात ठेवा. म्हणून माझ्याजवळ डबा आहे, अरे त्याला डबा नाही यालाही सुद्धा कमांडोलच मन म्हणाले, डबा म्हणून नको. साधू कधी डबा घेऊन करत नाही, तो कमांडोल घेऊन फिरतो. आमच्या इकडे अक्षयनंद महाराज होते, त्यांजवळ कमांडोल असायचे. ते कमांडोल अक्षय कमांडोल होतं. त्यांची सर्व संपत्ती त्या कमांडोलामध्ये झाली. दक्षिणा दिली कमांडोलामध्ये, जे काही दिलं कमांडोलामध्ये, भिक्षा दिली कमांडोलामध्ये. काय फार मोठे ज्ञानी संत होते. आता मागच्या वर्षी ते शिव झाले पहा. तर मग ते महात्मा म्हणे आता मी कशी लावतो ते तू बघ आणि याप्रमाणे लावण्याचे प्रयत्न कर. काय तर मग त्यांनी मला ती पहिली लावून दिली. मी कोशिश केली, मला काही थोडी व्यवस्थित नाही जमली. मग 3-4 वेळा माझ्याकडून हे केलं, करून घेतली, मग मला जमली ती. द्रोणही सुद्धा त्यांनी मला शिकवला. आणि बाबांनी जसं मी गेलो पंक्तीजवळ तिथं आणि मला बाबांनी, रामगिरी बाबांनी विचारलं, अरे पत्रवाळी द्रोण आणला का तू? द्रोण. आणि बाबांनी विचारलं कोणा लावून दिला तुला? सिद्ध पुरुष होते. मला मी म्हटलं मला लावून नाही दिला, पण मला शिकवलं त्या महात्म्याने आणि मी स्वतः शिकून लावला. चांगलं बस बस. आणि मग मी भोजन केलं आणि मला पुढे नागर तासामध्ये यायचं होतं. तिथून म्हणजे दर्शन करायचे होते. माझ्यासोबत कोणीच नव्हतं. एक गिरचा साधू होता आलेला, तो म्हणजे तुला जायचं नागर तासला, तर मला येऊ दे, मला काही रस्ता माहित नाही. ते मी बरोबर निघालो. बाबांनी बोलवलं इकडे.
आणि मग मी म्हटलं गेलो तिथं पुन्हा दर्शन घेतलं. डब्यातून एक शर्ट काढ, डबा होता असा आपला लोखंडी डबा, त्याच्यातून एक शर्ट काढलं लाल रंगाचं, माझ्या अंगावर पांढरे कपडे होते, दिलं माझ्या अंगावर फेकून. म्हणजे आता नेसत आहे शर्ट नेसत जा. दसरा मी ते शर्ट घालून गेलो, पुन्हा इकडे आळंदीला परत आलो, सरळ काशीला गेलो. त्या शर्टाने मला काशी दाखवली. नंतर मला सर्व साधू समाज दाखवलं, सर्व आनंदी आनंद. म्हणजे अर्धा संन्यास मला बाबांनी देऊन टाकला वरचा, कमरेपासून वरी. आता मग तिकडे घेतलं मी. तर मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, महापुरुषाची कृपा असते. कशाचं प्राचीनतेची साक्ष सांगण्यासाठी मी बाबांचं हे स्मरण केलं. आणि त्यांच्या परंपरेतले त्यांचे शिष्य असणारे स्वामी महंत श्री भागवतगिरीजी महाराज, मी ते जिथं राहतात नागरिक असतात तिथेही गेलो. तिथेही इतकं सुंदर, त्यावेळी नुसतं मंदिर होतं, गवताच्या झोपड्या होत्या, हे मकान वगैरे काहीच नव्हतं. आणि गवताच्या झोपड्या होत्या, ओढ होता एक बाजूला, मंदिराच्या समोर तिथं वाटा होता. मला इतकी भूक लागली होती, मी तिथं घाबरत जेवण केलं. कुठं मी साधूच्या संत महात्म्याच्या तेवढं पहिलंच माझं जेवण होतं. मग मी तिथं अर्ध कोटीत राहिलो. जेवणात तेवढं भूक लागली, पण नागरिक तसं आलो संध्याकाळची. आणि ते संध्याकाळच्या आरती वगैरे झाली आणि मी थोडंसं बाजूला फिरायला गेलो सर, आणि त्याच्यामध्ये जेवण झालं. बाबा आले, माझ्याकडे उभे राहिले. बेटा समोर जेवण आहे का? म्हणजे हा. आणि आता तुला जेवण केलं का? मला वाटलं दुसऱ्या झाला कशा म्हणायचं. हो, झूठ मत बोलना म्हणे, साधू झूठ नाही बोलता, तुझे भूक लगी आहे, अब झूठ बोलना है. मी हसलो. महात्मा सांगितलं याला जेवण भोजन द्यावं, याला फार भूक लागली आहे, याला भोजन द्यायची असेल. संत दयाळू असतात, महापुरुष दयाळू असतात. आणि त्या दयाळू महापुरुषांची आज आपल्या या पवित्र स्थळाला सर्वांची पावलं लागली, चरणं लागली. हे आपलं स्थान देवाच्या यानं तर पावन झालेलंच आहे, पण काही थोडी बहुत पावनता राहिली असेल ती संत महात्म्यांच्या चरण स्पर्शाने पावन झालेली आहे. आणि म्हणून या पावन स्थळाला वंदन करतो. भगवान केशवराज महाराजांच्या चरणाला सुद्धा वंदन करतो. आणि तुम्ही मला आठवण करून इथं बोलावलं बरं का, उदाहरण तुम्ही बोलावलं, तुम्ही आठवण ठेवली, म्हणून तुम्हालाही धन्यवाद देतो. आणि सर्वांच्या प्रेमाचा आदर करतो, आमच्या महापुरुषांच्याही प्रेमाचा खूप खूप आदर करतो. माझ्या शब्दांना भगवत चरणी पूर्ण ठेवा. जो सोहळा आहे त्याचबरोबर कलशारोहण हा तुम्हा सर्व सज्जनांच्या उपस्थितीमध्ये आपण संपन्न करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच दिवसापूर्वी बाबा या ठिकाणी आले होते. त्यावेळेस बाबांचं काल्याचं कीर्तन होतं आणि बाबांना शुभदास बाबांच्या अंत्यविधीला जायचं होतं हिवराश्रम या ठिकाणी. परंतु त्या दिवशी काल्याच्या कीर्तनातून बाबांनी या मंदिराविषयी थोडीशी माहिती दिली होती. हे मंदिर यादवकालीन खूप याचा मोठा इतिहास आहे. त्याचा इतिहास सुद्धा आम्ही तयार केलेला आहे. बरीच काही संकलनं सुद्धा आम्ही तयार केलेली आहे. जवळपास केशवराजाचा इतिहास याची कल्पना आपल्याला नसेल, आम्ही ती कल्पना सुद्धा त्याचा एक ग्रंथ सुद्धा या ठिकाणी तयार केलेला आहे. तो सुद्धा आपल्याला काही दिवसानंतर आपल्या समोर येईल. केशवराजाचं हे जागृत ठिकाण बाबांनी त्याच वेळेस बोलले होते की बाबा आता खूप दिवस झाले, एवढे एक तुमच्या गावावर एक ऋण आहे आणि ते ऋण तुम्ही फेडण्याचं काम करा. आणि त्यावेळेस बाबांचा शब्द तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळींनी अंगीकारला आणि त्याचं रूपांतर एका मंदिराच्या ऐवजी 5 मंदिरामध्ये केलं. हे पण तुमचं सौभाग्य आहे की बाबांनी दिलेला शब्द आणि तो तुम्ही पाळला. आणि त्याची प्राण प्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा हा सुद्धा संत महंत मंडळींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज आपण संपन्न केला.
ही तुम्हा सर्व सज्जनांची मायबापांची कृपा आणि आशीर्वाद असल्यामुळे हे शक्य झालं. बाबाजी, या ठिकाणी तुम्ही आम्हाला केशवराजाची मंदिराची प्राणप्रतिष्ठा किंवा मंदिराचं अनावरण करण्याचा शब्द दिला होता, परंतु तुमच्या शब्दामध्ये एवढी ताकद आहे की नुसतं केशवराजाचंच मंदिर या ठिकाणी ग्रामस्थ मंडळींनी तयार केलेलं नाही, तर या ठिकाणी प्रति पंढरपूर अशा पद्धतीचं एक वातावरण या ठिकाणी आमच्या ग्रामस्थ मंडळींनं या ठिकाणी उत्पन्न केलं. आणि त्यामधून जवळपास नेपाळ येथून जी श्रीरामाची मूर्त ज्या दगडामध्ये घडली, तोच दगड गंडकी पाषाण कृष्णशिला दगड, आणि जो शिल्पकार आहे त्या शिल्पकाराला सुद्धा 5 वेळेस राष्ट्रपती पुरस्कार भेटलेले असे एक व्यक्तिमत्व आहे. आणि त्या व्यक्तिमत्वाने या ठिकाणी येऊन सहपरिवार आले, या मंदिराची पाहणी केली आणि जवळपास 4 ते 5 दिवस ते या परिसरामध्ये थांबले. जवळपास लोणार सरोवर असेल, जिजाऊ सृष्टी असेल, जन्मस्थळ जिजाऊ असेल, या सर्व परिसराचा त्यांनी इतिहास केला. ज्यावेळेस मी स्वतः त्यांच्यासोबत त्यांच्या सहपरिवारासोबत लोणारला गेलो, त्यावेळेस तिथल्या त्यांच्या पुस्तकामध्ये ज्यांनी आपली मूर्ती तयार केली, त्यांचं शिल्पकार म्हणून त्या पुरातन शिल्पकलेमध्ये त्यांचं नाव होतं. अशी ही व्यक्तिमत्व की ज्याची ख्याती आपण आपलं भाग्य समजावं की या व्यक्तीच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी केशवराजाची मूर्त घडवण्याचा योग आला. आपण सर्व मंडळींनी तो योग साधण्याचा प्रयत्न सुद्धा केला, कारण आपण या ठिकाणी केशवराजाच्या मूर्तीबरोबर श्रीरामाची मूर्त, त्याचबरोबर पार्वतीची मूर्त, गणेशाची मूर्त, त्याचबरोबर संत नरहरी महाराजांची मूर्त, त्याचबरोबर मुक्ताबाईची मूर्त, या सर्व मूर्तींचं आपण या ठिकाणी बाबांच्या हस्ते अनावरण आणि मूर्ती सोहळा, कळशारोहण सोहळा हा बाबांच्या उपस्थितीमध्ये आपण आता संपन्न करणार आहोत. बाबाजींच्या हस्ते कळशारोहणाला आणि मूर्तीला बाबांचे स्पर्श होईल. पदस्पर्शांनी ही भूमी पहिलीच पावन झालेली आहे, परंतु बाबाच्या येण्यानं आणि या संत महंत मंडळींच्या येण्यामुळं जवळपास या परिसराचं भाग्य एवढं उजळलेलं आहे की आमच्या गावावर कोणत्याही प्रकारची कोणाची वक्रदृष्टी पडणार नाही आणि चांगल्या मंडळींच्या हातातून चांगलं सत्कार्य घडेल, यात कोणत्याही प्रकारचा संदेह नाही. गोन्या गोविंदानं हा सुख सोहळा आपण सगळ्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न करीत आहोत. या कार्यक्रमाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व कळशारोहण सोहळ्यासाठी या ठिकाणी परमपूज्य परमहंस परिवर्जकाचार्य श्री श्री 1008 स्वामी हरिचैतन्य सरस्वतीजी महाराज वेदांताश्रम एम.ए. संस्कृत काशी, बाबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बाबांना 1 महिन्यापूर्वी शब्द दिला होता, बाबा काही करा. अतिशय बाबाच्या पाठीमागे व्याप होता, परंतु बाबांनी शब्द दिला होता की मी ज्यावेळेस तुम्हाला मंदिर तयार करण्यासाठी माझ्या पाठीमागे कितीही काम असले, परंतु मी तुमच्या मूर्ती सोहळ्यासाठी आणि कळशारोहण सोहळ्यासाठी जरूर येणार. बाबा तुम्ही आलात, पुनश्च एकदा ग्रामस्थांच्या वतीनं तुमचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर परमपूज्य गुरुवारी अनंत विभूषित परमहंस परिवर्जकाचार्य आचार्य महामंडलेश्वर श्री श्री 1008 स्वामी कृष्ण चैतन्य गुरुजी महाराज निळकंठेश्वर बाबा सुद्धा या ठिकाणी आले. बाबांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी तुमचं पुनश्च एकदा शब्दसुमनाने या ठिकाणी तुमचं स्वागत करतो. त्याचबरोबर काही वेळेमध्ये या ठिकाणी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरीजी महाराज भांगशी माता गड छत्रपती संभाजीनगर यांचं सुद्धा आगमन होणार आहे. काही कार्य त्यांच्याकडे थोडासा व्यत्यय आला, त्यामुळे थोडासा वेळ होणार आहे. त्याचबरोबर परमपूज्य श्री 1008 साधन चैतन्यजी महाराज श्री सागरतळे देवस्थान देवगाव कुंडपळ
यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि बाबा सुद्धा या ठिकाणी आपल्या चरण स्पर्श करून गेलेले आहेत. त्याचबरोबर गुरुवर्य परमश्रद्धेय महंत भागवतगिरीजी महाराज अध्यक्ष रामगिरी महाराज ट्रस्ट श्री शंभू महादेव सावरगाव यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बाबांचं सुद्धा आमच्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी मी बाबांचं ऋण निर्देश व्यक्त करतो. त्याचबरोबर श्री शब्र 1108 सद्गुरू सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज श्री जगद्गुरू प्रसिद्ध महास्वामी धर्मपीठ साखरखेडा यांची प्रकृती आम्ही त्यांना त्या दिवशी गेलो होतो बाबांच्याकडे, परंतु बाबाला एवढे क्षीण झालेले आहेत की बाबा पलंगावरून सुद्धा खाली येऊ शकत नाही. परंतु त्यांचा सुद्धा आता या ठिकाणी मला मगाशी फोन आला. त्यांनी त्यांच्या या ठिकाणी आपल्या कार्यास त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्या बाबांच्या या शुभेच्छाचा आपण आदर करू आणि आपल्या जीवनामध्ये आपण त्याचं सांत्वन करू. त्याचबरोबर गुरुवर्य महंत बालकगिरी महाराज अध्यक्ष श्री सद्गुरू सेवा ट्रस्ट श्री ओंकारेश्वर संस्थान बाबाजी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. बाबांचं सुद्धा या ठिकाणी मी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी बाबांचं ऋण व्यक्त करतो. बाबांच्याकडे माझी मागच्या वर्षी श्रावण महिन्यामध्ये पंगत सुद्धा होती. आमची आई सुद्धा माझ्या सोबत होती 2 वर्षापूर्वी. बाबांनी खूप आम्हाला आशीर्वाद दिला आणि तेव्हापासून आम्हाला खूप मोठी स्फूर्ती आली. असेच आशीर्वाद बाबांचे नेहमी आमच्या पाठीशी असावं. त्याचबरोबर परमपूज्य 1008 स्वामी अमोलानंद महाराज सच्चिदानंद आश्रम सावत्रा हेही सुद्धा या ठिकाणी आपल्या आश्रमाला या ठिकाणी येऊन गेलेत. या परिसराचे त्यांनी त्यांचे चरणस्पर्श या भूमीला लागले. या संत महंतांच्या उपस्थितीमध्ये आपण हा सुख सोहळा प्राण प्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा सर्व मायबापांच्या गुणीवरांच्या या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न करणार आहोत. प्रथमतः आपण काय करू, आता बाबाजींचं या ठिकाणी औक्षण करू आणि औक्षण झाल्याच्या नंतर बाबाजींच्या हाते आपण सगळ्या कळशाला आणि कळशाला त्यानंतर आपल्या केशवराजाला बाबांच्या मंदिरात त्या ठिकाणी नेणार आहोत. सगळ्या मूर्तींचा पदस्पर्श बाबांच्या हाताने होणार आहे आणि या ठिकाणी आमच्या चालते सगळी मंडळी अशीच बसायची. कोणी बाबा सोबत यायचं नाही. बाबा प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन या ठिकाणी बाबा 2 मिनिटासाठी परत येईल. सगळ्यांनी आपले हात असे वर करायचे आणि आशीर्वाद घ्यायचा आहे बाबाचा. त्याचबरोबर आज आपण आमच्या महिला मंडळींनी या ठिकाणी रात्री 12 वाजेपर्यंत हरिकीर्तनाचा कार्यक्रम करून बाबाजी ग्रामस्थांनी आलेल्या सगळ्या संत महंत मंडळीसाठी पुरणपोळीचा स्वयंपाक या ठिकाणी त्यांनी करून आणला सकाळी 8 वाजता. सगळ्या महिला मंडळींचं या ठिकाणी मी किती करावं तेवढं कौतुक या ठिकाणी करतो. कारण रात्रीचं कीर्तन जवळपास 4 दिवसापासून आपण ही सेवा करत आहात. या परिसराचं या ठिकाणी आपण रांगोळी सडा संवर्धन करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठेच्या तयारीसाठी आपण जवळपास गावामध्ये सडा संवर्धन करून जवळपास 2 किलोमीटर पर्यंत रांगोळी त्या दिवशी काढल्या होत्या आणि आजही आपण काढलेल्या आहेत. भाऊंचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भाऊंनी आम्हाला या मंदिरासाठी खूप स्फूर्ती दिली आणि शंकररावजी उगलमुगले सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमच्या मूर्ती सोहळ्याची आणि या कार्यक्रमाची खबरती आहे. 1 मिनिट म्हणजे बाबाजींनी शब्द दिला. त्याचबरोबर शंकरराव उगलमुगले सर यांनी सुद्धा ज्यावेळेस भगवान बाबाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या वेळेस त्यावेळेस आले होते आणि त्यांनी अजून मूर्तीचं दर्शन अजून कोणी घ्यायचं नाहीये. मूर्ती आपल्याला मंदिर नंतर सर्वांसाठी मोकळं करायचं आहे. तर आज मंदिरामध्ये कोणीही यायचं नाहीये. ज्या वेळेस झेंडावरती लागेल हातामध्ये पलीवर पाणी
हातामध्ये पाणी घ्या. पाणी सोडून द्या. महादेवाला स्पर्श करावा उजव्या हाताने, डावा हृदयाला लावा. अक्षता कुठे पहा पाच वेळेस नमस्कार करा. वाहून द्या. नमस्कार वाहून द्या. भवाय जमयो भवाय च नमः, शंकराय जमयस्कराय च नमः, शिवाय च शिवतराय च. मूर्तिं दक्षिणहस्तमाच्छाद्य वामस्य मृदुं दृश्येत. ॐ आं ह्रीं क्रूं यं ह्रं लं तं ह्रीं ओं आं ह्रीं क्रूं आसां पाषाणमय गरुडेश्वर मूर्तीनां प्राणाय प्राणाः जीवयचिताः सर्वेन्द्रियाणि वाङ्मनस्वचक्षुश्रोत्र दिग्वाघ्राणपाणिपादपायुवसे हे वागत्य सुगन्धिरं तिष्ठन्तु समाः. ॐ एकमैव प्रतिकारामदनोदतनयनेन दतनेन जगन्ते सर्वमेव प्रतिष्ठितं भवते स्वप्रतिष्ठिता वरदा भवेत्. लागणार आहे. या कोपऱ्यातल्या महिला थोड्या मागे सरका बघा. सरका या सर्व महिला मागे सरका. मात्रे बाणा स्मरणे मात्रे बाणा. जय देव दुर्गे दुर्गटभारे चतुर्विध संसारे अनाथनाथे अम्बे गौरी कुमारा चंदनाची जय देव